राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे आणि राज्यातल्या कांद्याचा प्रश्न, सहकार क्षेत्र आणि सहकारी संस्थांशी निगडित विविध विषय, त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या विषयांवर दोघांमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय। यासोबतच दोन्ही राष्ट्रवादीतील नेत्यांच्या एकूणच मतांतरांसंदर्भात देखील चर्चा झाली असल्याची माहिती मिळते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एकत्रितरित्या उतरणं हे गरजेचं असल्याचं मत या एकत्रित चर्चेमधून झालं असल्याची सूत्रांकडून माहिती कळते। दिलीप वळसे पाटील यांनी सिल्व्हर ओकला जाऊन शरद पवार यांची भेट घेतली आहे। अनेक महत्त्वाचे मुद्दे जे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं कळतं आहे। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी या पुढच्या काळामध्ये आता शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून, शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नांवरून एकत्रितरित्या पुढे येणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आमचे प्रतिनिधी मनशी पाठक सध्या आपल्याबरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। मनशी, शरद पवारांबरोबरची ही महत्त्वाची भेट म्हणता येईल दिलीप वळसे पाटील यांची। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर दोन्ही राष्ट्रवादी पुढे एकत्रित काम करतील का या संदर्भात आता चर्चा सुरू आहे। काय नेमकं दोघांमध्ये बैठकीत चर्चा झालेली आहे, कुठकुठल्या मुद्द्यांचा समावेश होता असं कळतंय? अनुभव, गेल्या काही दिवसांपासून आपण बघतो आहोत की शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन, सिल्व्हर ओकवर जाऊन अनेक राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते हे भेट घेत आहेत शरद पवारांची। यामध्ये सुनील तटकरे असतील, यापूर्वी त्यांनी महत्त्वाची भेट घेतली होती। अनेक राजकीय बातम्या सुद्धा त्याच्याने झाल्या। आज दिलीप वळसे पाटील हे अचानकपणे जेव्हा सिल्व्हर ओकला दाखल झाले तेव्हा वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा तर होतातच आहेत, मात्र सोबतच सध्या राज्यामध्ये जो ज्वलंत कांदा प्रश्न आहे, ज्यावरून राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षानं मोठं आंदोलन सुद्धा केलेलं होतं, त्या प्रश्नावर चर्चा झाल्याची माहिती मिळते आहे। इतकंच नाही तर कांदा प्रश्न असेल, सहकार क्षेत्र, सहकारी संस्थांशी वेगवेगळे समस्या आणि इतर प्रश्न आणि सोबतच रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भातील काही विषय, या विषयांवरती चर्चा झाल्याचं समजतं आहे। मात्र सोबतच दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जी काही मतमतांतर आहेत या संदर्भात सुद्धा काही राजकीय चर्चा झाल्या असण्याची शक्यताही नाकारता येत नाही। आणि सोबतच सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये असणारा कांदा प्रश्न असो किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असो, यावरती दोन्ही पक्षांनी आपली भूमिका एकसमान ठेवत काही मतं मांडली पाहिजेत अशी सुद्धा चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। त्याच्यामुळे आजची दिलीप वळसे पाटील यांची शरद पवारांची भेट ही राजकीय दृष्ट्या सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे। सोबतच इथून पुढे कांदा प्रश्नावर, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती राष्ट्रवादी, जी जुनी राष्ट्रवादी आपण शरद पवारांच्या नेतृत्वाखाली बघितलेली होती, त्या पद्धतीने राष्ट्रवादीचे नेते एकत्रितपणे उतरणार का हे बघणं तितकंच महत्त्वाचं आहे। निश्चितच जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून मनशी आपण वेळोवेळी चर्चा करूया। तुर्तास धन्यवाद। मनशी पाठक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।